नशिराबाद नगर परिषदेच्या मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झाली असून या ठिकाणचे चित्र एक वेगळ्या स्वरूपाचे पाहावयास मिळते आहे। भाजप सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी असा समोरासमोर लढत असताना सकाळपासूनच मतदार राजांचा मोठा उत्साह या ठिकाणी संचारल्याचा चित्र दिसून येत आहे। मात्र आज जरी मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार असली तरी मात्र उद्याच्या दिवशी या ठिकाणी मतमोजणीचा निर्णय बदलण्यात आलेला आहे। हायकोर्टाच्या आदेशानुसार सर्व नगरपालिकेची या ठिकाणी मतमोजणीची तारीख 21 डिसेंबर रोजी करण्यात आलेली आहे। त्याचमुळे नशिराबादचे नगराध्यक्ष आपल्यासोबत आहे, काही मतदार आणि काही उमेदवार देखील आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल? गेल्या काही वर्षापासून हा भाजपचा बालेकिल्ला होता, तुम्ही या ठिकाणी भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, सकाळपासून मोठा उत्साह आहे मतदार राजांचा, काय असणार तुमची भावना? मतदारांमध्ये सकाळपासूनच चांगल्या प्रकारे उत्साह आहे। तरी दुसरा काही विषय दुसरं काही नाही। दादा, मात्र जे उद्याच्या दिवशी जे मतमोजणी होणार होती ती आता 21 तारखेला ठेवण्यात आलेली आहे, यावर काय सांगाल? त्याबद्दल सर्वच्या सर्वच उमेदवारांमध्ये नाराजी आहे। 21 तारखेला जी उद्या जो उत्साह होणार होता, जो काही विजयाचा हे होणार होता, त्याबद्दल सर्वच्या सर्वच उमेदवारांमध्ये नाराजी आहे। एकीकडे हायकोर्टाने घेतलेला हा जो निर्णय आहे त्यामध्ये कुठेतरी हा जो उद्याच मतमोजणी झाली असती तर या ठिकाणी बरं झालं असतं, काही प्रमाणात का होईना मात्र नाराजी या ठिकाणी दिसल्याचं चित्र या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी सांगितलं आहे। आपल्यासोबत अजून उमेदवार आहेत, पंकज भाऊ, काय सांगाल? जो उद्या मतमोजणी या ठिकाणी पार पडणार होती मात्र ती मतमोजणी 21 तारखेला पार पडेल, काय वाटतंय? नशिराबाद नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदारांमध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह सकाळपासून आहे। संध्याकाळपर्यंत जवळपास 80 ते 85% मतदानाचा टक्का हा या निमित्तानं या ठिकाणी जाऊ शकतो। आणि आज मतदान, उद्या मतमोजणी अशी होती आणि त्या मतमोजणीच्या माध्यमातून उद्याच सारं चित्र स्पष्ट होणार होतं। आणि एक आमच्या मनामध्ये त्या पद्धतीचं आनंदाचं वातावरण होतं की लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी विजयाच्या गुलालाची, ढोल ताशांची, त्याचप्रमाणे फटाक्यांची व्यवस्था सुद्धा आम्ही आजपासूनच करून ठेवलेली होती। कारण मतदार राजा हा या ठिकाणी विकास कामांच्या निमित्तानं युतीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या मागे उभा आहे। आणि मेहरबान उच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार ही मतमोजणी 21 तारखेला गेल्यामुळे 21 तारखेपर्यंत या ठिकाणी सर्वच्या सर्व उमेदवारांमध्ये मला असं वाटतं डागडुगी या ठिकाणी असेल। जोपर्यंत निकाल लागत नाही, निकालाची खात्री, विजयाची खात्री जरी असली तरी जोपर्यंत निकाल लागू शकत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आमचा विजय झाला। निश्चितच सर्वच्या सर्व उमेदवारांच्या आनंदावर कुठेतरी या निर्णयाच्या माध्यमातून विरजण थोडं पडलं असं या ठिकाणी मला वाटतं। परंतु 21 तारखेला या ठिकाणी युतीचाच विजय या ठिकाणी होईल। मतदार राजा हा विकासाच्या माध्यमातून युतीलाच कौल देईल, याबद्दल गावामध्ये पूर्ण या दृष्टिकोनातनं वातावरण आहे। जरी उद्या निकाल लागला नाही तरी 21 तारखेला युतीलाच ही जनता कौल देणार आहे, असंच मत या ठिकाणच्या उमेदवारांनी व्यक्त केलेलं आहे। लीनाताई देखील उमेदवार आहेत, ताई, काय सांगसाल? उद्या जो निकाल होता तो हायकोर्टाने आता 21 तारखेवर या ठिकाणी ढकललेला आहे, तुमच्या मनात काही धाकधुकी आहे का? काय सांगाल तुम्ही या निर्णयाबद्दल? नाही, आम्हाला तर काही धाकधूक नाही आहे, पण गावामध्ये अशी चर्चा राहील सगळीकडे की लोकांची हा येईल तो येईल, की इकडे जाईल तिकडे जाईल, याचं वारं फिरलं त्याचं वारं फिरलं, हेच एवढाच एक विषय राहील 21 तारखेपर्यंत, तोच सांभाळणं जरा कठीण जाणार आहे। ह्या होत्या संपूर्ण नगराध्यक्षासह उमेदवारांच्या प्रतिक्रिया की आम्ही उद्याची या ठिकाणी फटाक्याची, गुलालाची आणि बँडची या ठिकाणी व्यवस्था केली होती, मात्र आता हे सर्व जे सामान आहे जल्लोषाचं ते येणाऱ्या 21 तारीख पर्यंत या ठिकाणी सांभाळून ठेवावं लागेल। आणि जी धाकधुकी होती ती मनात आता 21 तारीख पर्यंत कायम राहणार आहे की उमेदवार नेमका कोण जिंकणार। मात्र 21 तारखेला नशिराबादच्या नगर परिषदेवर नेमका इतिहासात पहिल्यांदा जी झालेली नगर परिषद आहे त्यावर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे आता वेट अँड वॉचच्या नंतरच समजणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।